नमस्कार, मी आहे आतिश सुर्वे. आज आपण आलो आहे रस्त्याजवळ लपलेला एक हिडन फोर्ट, कराडे खुर्द चा कराडे फोर्ट. खूप प्रचलित नाही, पण इतिहास आणि शांतता दोन्ही इथे फील होतात. तर चला पाहूया. आज आपण आलो इथे रसायनाला. तिथं कराडे म्हणून एक जागा आहे. कराडेचा किल्ला आहे हा. तिकडे आलो. हा छोटासाच किल्ला आहे, बघण्यासारखं खूप आहे. पण इथं असं आहे की कोण अजून येत नाही असं फिरायला. तर तुम्ही हा किल्ला जरा बघा, मस्त आहे, म्हणजे एक नंबर किल्ला आहे. छोटूसाच आहे, असं नाही की चढाई बिड्याच्या बाजूलाच रस्ता आहे आणि पाठी गारमाताचं मंदिर आहे. किल्ल्याबद्दल फारशी माहिती नाही भेटली मला, कारण मला असंच मॅपवरती दिसलं इथं किल्ला आहे, मग मी डायरेक्टली इथंच आलो. या किल्ल्याबद्दल सहसा मला वाटत नाही कोणाला माहिती असेल, तर तुम्ही पण जर वाटलंच तर इकडे या रसायनाला. कराडे फोर्ट म्हणून हा इथे किल्ला, तर नक्की भेट द्या या किल्ल्याला. आता पुढचे शॉर्ट्स बघा. पाताळगंगा नदीच्या काठी उभा असलेला कराडे खुर्दचा कराडे फोर्ट पेशवे काळात दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळात बांधलेला गेला. सुमारे 0.3 एकरमध्ये पसरलेला हा आयताकृती फोर्ट आहे आणि चारही कोण्यावर 4 मजबूत दगडी बुरुज आहेत. बुरुजांवरती बंदूक चालवण्यासाठी खास चिरेबंद जागा तयार केलेली दिसतात. 10 ते 12 फूट उंच असलेल्या भिंती खालून दगडी तर वरचा भाग विटांचा बनवला होता. स्वातंत्र्याचा हा फोर्ट लिलावात वैद्य कुटुंबाने विकत घेतला आणि तो खाजगी मालमत्ता म्हणून आहे. आज जरी मुख्य दरवाजा पश्चिम बाजूला नष्ट झाला असला आणि फोर्ट जीर्णोद्धार असला तरी हा फोर्ट पेशवे काळाचा इतिहास अजूनही जतन करतो. इथे ह्याच्यात होतं नवरात्र उत्सव असतो. पूजा आरती असते. रोज संध्याकाळी 7 वाजता आरती असते. म्हणजे रोज दर मंगळवारी पण इथे आरती असते. रोजच असं म्हणजे दर मंगळवारी आणि संध्याकाळी 7 वाजता दर मंगळवारी आरती पण असते इथे. पूर्वापार ते चालू आहे. कधीपासून कोणी बांधलं? पेशवेकालीन मंदिर आहे ते. पेशव्यांनी जेव्हा हा शंकराचं मंदिर पण पेशवेकालीनच आहे. जसं गुलसुंद्याचं मंदिर पेशवेकालीन आहे, सेम हे मंदिर पेशवेकालीनच आहे. आमच्या इथे एक शंकराच्या मंदिरात हे आहे की प्रत्येक ठिकाणी कुठे गेलात की तिथे तुम्हाला नंदी बाहेर असतो. आता आमच्या इथे तुम्हाला शंकराच्या मंदिरात आहे नंदी. पहिलंच नाही गेला शंकराच्या मंदिरात कुठे बघायला मिळत नाही शक्यतो. आमच्या इथेच आहे तो. गुलसुंदरा बाहेर आहे, सभा मंडपात आहे आणि हा आतमध्ये आहे. हे पेशवेकालीन आहे. पेशव्यांचा एक दिवाणजी होता कुलकर्णी म्हणून. ती पेशव्यांची संपत्ती लुटून आणून इथे बांधला होता तो. त्याला 200 वर्ष झाली. आणखी कोणाच्या वेळेचा प्रकार आहे त्याच्या आधीचा. हा ते काय आहे, ते बांधलेला होता त्यांनी. नंतर गांधीकून जेव्हा झाला तेव्हा ती संपत्ती सगळं तो घेऊन गेला. कुलकर्णी संपत्ती घेऊन गेला आणि ह्या जागेचा लिलाव केला आणि तो प्रायव्हेट आहे. आम्ही वैद्यकाने घेतलं जायचं. म्हणजे सरकारच्या अंडर नाही आता तर सरकारनामा झाला असेल. आता 99 वर्षे करार होता, तर 99 वर्षे करार संपणारा किती वर्ष झाले त्या गोष्टी. आम्ही काय हे करत नाही याचं. आम्ही ग्रामपंचायतीवर सांगितलं काय तुम्हाला कोणाला डेव्हलप करत असेल तर करा म्हणून.
तुमच्या काय हे जुन्या मंदिर आठवणी जे- असेल तर मंदिर आहे पेशवेकालीन मंदिर आहे. पेशवेकालीन मंदिर आहे. पेशव्याचा दिवाण इथे आला त्यावेळेस हे मंदिर आहे आणि ही मूर्ती स्वयंभू आहे. इथे सुतक आलं किंवा सुवेर आलं असं गोंधळ आणि दसऱ्यामध्ये मोठा उत्सव होता या तिचा. दसऱ्याला. तिचं नाव आहे गारमाता. गारमाता म्हणजे तिथे असे गारगोठी मिळाले त्यावेळेस खोदकाम करत होते ना त्या हा, हा. टायमाला किल्ल्याचं काम करतो ना हा, कराडीचा किल्ला. हा, त्यावेळेस निघाली तर ती जे खाली जायला लागली मग तसं ठेवलं आणि मंदिर पण पेशवेकालीन मंदिर. पेशव्याचा दिवाण इथे आला होता त्यांच्याबरोबर हे लोक आले स्वयंभू. असं नाही कोणी दगड आणून बसवलं. हा. स्वयंभू. स्वयंभू. या भिंती फक्त दगड नाही तर आपल्या इतिहासाची ओळख आहे. कराडे फोर्ट शांत आहे पण त्याचा गौरव मोठा आहे. असे हिडन फोर्ट एक्सप्लोर करत राहा. मी होतो आतिश सुर्वे. पुन्हा भेटू एका नवीन गडावर. जय महाराष्ट्र.